मेन हायवेला सकवार असा बोर्ड लावलेला आहे व या बाजूला पाहू शकतोय आपला गड। सकवार गावामध्ये प्रवेश करताना गावामागे पूर्व दिशेला दक्षिणोत्तर पसरलेला डोंगर म्हणजेच आपला गड होय। या डोंगराची दक्षिणेकडील सोंड गावाच्या दिशेने उतरताना दिसते। या सोंडेवरूनच किल्ल्यावर जाणारी वाट आहे। किल्ल्यावर जाणारी वाट पूर्णपणे मळलेली असली तरी गावामागील शेतातून या सोंडेखाली जाणारी सपाटीवर 15 मिनिटाची वाट काहीशी गोंधळात टाकणारी आहे। त्यामुळे ही वाट गावातून नीट समजून घ्यावी किंवा वाटेला लागेपर्यंत काही वेळासाठी वाटाड्यासोबत घ्यावा। एकदा का या वाटेला लागले की कुठेही चुकण्याची शक्यता नाही। ही वाट आपल्याला थेट गडावरच घेऊन जाते। वाट चढणीची असली तरी तासाभराची ही वाट दाट जंगलातून जात असल्याने चढाईचा थकवा फारसा जाणवत नाही। नंतरची वाट मात्र उघड्या पठारावरून जात असल्याने बऱ्यापैकी थकवते। Woo! Yeah. मी जंगलातनं एकटाच चालत आहे व काळूबाळू सगळे पुढं गेलेत, म्हणजे आपले कुत्रे सगळे पुढं निघून गेलेत व मी एकटाच आता मागं आहे। गावातून एक 20 मिनिटं चाल करून आल्यानंतर आपल्याला येथे एक ॲरो दिसून येतो व ॲरोपासून सरळ वर किल्ल्यावर जायचे आहे व आपल्यावर 3 साथीदार सुद्धा आहेत, त्यामुळे आपल्याला भीती नाही आहे। गडाचा माथा किंवा गड पाण्यास भेटत आहे। गावातून आपण 20 मिनिटं झालं चाल केलेली, दाट जंगलातून आपण जात आहे। आता खडी चाल सुरू होणार आहे, त्यामुळे आता इथं झाडी आहेत पूर्ण, त्यामुळे आपल्याला ऊन पण नाही लागणार, मग काही भीती नाहीये। तर चला जाऊया। आता जंगलामध्ये आता आपण आहे व समोर काळूबाळू चढत आहेत व आता आपण जाऊया वर।
झाडी आहे भरपूर, त्यामुळे उन्हाचा त्रास अजूनपर्यंत तर जाणवत नाही. अजूनपर्यंत सुखद अनुभव. दुपारचे 3 वाजलेले आहेत, तरीसुद्धा उन्हाचा त्रास होत नाही. सकाळी पुण्याहून लवकर आम्ही निघालो 7:30 पावणे 8च्या दरम्यान, व सकवार गावामध्ये आम्हाला यायला दुपारचे 2 वाजले. व 2 वाजता थोडी विश्रांती घेऊन आम्ही गडफेरी करण्यास सुरुवात केलेली आहे. अर्धा पाऊण तास होत आलेला आहे. पहिला टप्पा पार केलेला आहे आपण. याच्यामुळे आपण रस्ता चुकण्याची शक्यता फारच कमी आहे. यांना सोबत गावातून घेऊन आला तर खूप चांगलं होईल, कारण आपणाला या ठिकाणी झाडेझुडपामध्ये माहिती सांगाय कोणी नाही. त्यामुळे यांच्या ज्याप्रमाणे आपणाला वाट दाखवत आहेत त्याप्रमाणे आपण आलेलो आहे. हे पाहू शकतोय, असा बोर्ड लिहिलेला आहे, म्हणजे आपण व्यवस्थित आलेलो आहे. समोर वरच्या बाजूस आपला गड आहे. ठिकठिकाणी असे ॲरोसुद्धा करण्यात आलेले आहेत. गावातून आपण 2 धाला ट्रेक चालू केला होता. आता 3 वाजत आलेले आहेत. जंगल पॅच या ठिकाणी आता संपत आहे. व समोर वर गेल्यानंतर आपणाला या साईडनं जायचं आहे. वर गेल्यानंतर गाव आणि मुंबई अहमदाबाद जो हायवे आहे तो व्यवस्थित दाखवतो. या ठिकाणापर्यंत आता आलेलो आहे. असं जायचं आहे आपणाला. समोरच्या बाजूस आपला किल्ला आहे. आपणाला हे पाहू शकता, असं सरळ जायचं आहे आणि त्या ठिकाणावरून तो डोंगर उतरून त्या ठिकाणी वर जायचा आहे. तो आपला गड आहे, मुख्य गड. आता आपण सरळ वर जाऊन असे या ठिकाणावरून जाणार आहोत. आलेलो आहे बऱ्यापैकी वर. आपण 1 तास झालं चालू केलेला ट्रेक. अजून 1 तास तरी लागेल आपणाला. खालील बाजूस पाहिला तर आपणाला मुंबई अहमदाबाद जो हायवे आहे तो या ठिकाणावरून आपणाला थोडासा पाण्यास भेटतो. थोडं वरती गेल्यानंतर अजून व्यवस्थित दाखवतो. गडाकडे जाण्याचे बोर्ड असे ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी 2 फाटे आहेत, परंतु आपणाला सरळ असं जायचं आहे व या ठिकाणी या असं सरळ जाऊन लेफ्ट साईडला वळायचं आहे. अजून जंगल पॅच आहे, त्यामुळे आपणाला उन्हाचा अजूनपर्यंत त्रास काही जाणवला नाही.
या ठिकाणी थोडंसं फसवा रस्ता आहे, परंतु आपण या कुत्र्यांच्या मदतीने जात आहोत. दोन तीन वाटा फसव्या होत्या इथं. आपण खालून त्या बाजूने तसंच गेलो होतो असं ह्या बाजूला, व पुन्हा आपण आलेलो आहे. ही वाट व्यवस्थित गेलेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 3 वाटा फुटलेल्या आहेत तर ती पहिल्या बाजूची जी वाट आहे त्या वाटेने वर यायचं आहे आपणाला, असं सरळ जायचं आहे वरती. बऱ्याच वेळानंतर आपणाला आपण बरोबर आहे तो मार्ग सापडला. हे पाहू शकतोय, या अशा रस्त्याने जाऊन सरळ आपणाला समोर दिसत आहे तो आपला गड आहे. व समोर जो दिसत आहे मुंबई अहमदाबाद हायवे आहे. या ठिकाणी सकवार गाव आहे व जवळपास आपणाला 1.5-2 तास झाले या ठिकाणापर्यंत आपण आलेलो आहे. अशा या पॉईंटपर्यंत सभोवताली पाहिलं खूप मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आपणाला पाहायला भेटत आहे. उन्हाची वेळ असल्यामुळे थोडासा म्हणजे थकवा जाणवत आहे, परंतु सुंदर ट्रेक झालेले आतापर्यंत व्यवस्थित. अजून 1 तास तरी लागेल वर चढण्यास, गडावर पोचण्यासाठी 1 तास लागेल. समोर दिसत आहे किल्ला. हा किल्ल्याचं मेन अट्रॅक्शन आहे. असं एका सुंडीवरून चालत जायचं. दोन्ही बाजूला दऱ्या आहेत व मधोमध असा रस्ता आहे. गड समोर ठेवून दोन्ही बाजूला खोल दऱ्या आपणाला पाहायला भेटत आहेत. त्यामुळे या ठिकाणावरून जात असताना सावधगिरीने जावे. असे आता आपणाला हा पॅच दगडातला पार करायचा आहे. सकवार गावातून आपण अशाच या धारेने हा एक डोंगर, हा तिसरा, आणि अजून एक खाली उतरायचं आहे व पुन्हा वर चढायचं आहे आपणाला. व समोर दिसत आहे आपला गड. अजून साधारण 2 तास तरी लागेल आपणाला गडावर पोहोचण्यासाठी. ट्रेक हार्ड आहे, पण थंडीचे दिवस असल्यामुळे काही जाणून येत नाही. हा एक शेवटचा टप्पा आहे व त्याच्यानंतर मेन क्लाइम्बिंग, शेवटचा जो अंतिम टप्पा आहे त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. चला, थोडासा आता या ठिकाणी त्रास आपल्याला होणार आहे, परंतु 4 वाजलेले आहेत त्यामुळे थोडासा त्रास कमी होईल. ऊन आता थोडेसे खाली जायला लागले मावळतीला, त्यामुळे गडावर आपण जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर जाऊन परत येणार आहोत. या अशा कातळ टप्प्यातून जायचं आहे आपणाला. समोर पाहू शकतोय किती घाण केलेली आहे मुलांनी. एवढ्या अवघड ठिकाणी माणसं असं करतात, पाहू शकतोय आपण.
थोडासा अवघड पॅच आहे. दगड आहेत सर्व. सावध ट्रॅक करावा. इथे ॲरो दिलेला आहे गडाकडे जाण्यासाठी. सकवार गाव आणि मुंबई अहमदाबाद हायवे आता आपणाला क्लिअर दिसायला लागलेला आहे. गडाचा शेवटचा भागसुद्धा व्यवस्थित दिसत आहे. आता आपला जो अंतिम टप्पा आहे गडाचा तो चालू होणार आहे. आलेलो आहे आपण. आलो ठीक आहे. बरंच चालून आलेलो आहे. एक अजून अर्धा तास म्हणजे 2.5 तास साधारण लागतात आपणाला हा ट्रेक करण्यासाठी गावातून. सकाळी जर लवकर ट्रेक चालू केला तर अजून थोडा वेळ वाचेल. पावसात थोडे जास्त वेळ लागतो, परंतु सकाळी जर लवकर केला तर काही प्रॉब्लेम नाही. 2 तासाचा ट्रेक आहे. बरं पूर्ण बरं. तिकडे थांब जरा तू. हां आता निघ तिकडे. चल आता तू तिकडे जावं जरा लांब. तुम्ही लांब जा जरा. त्याला दे. गावामधून आपणाला येण्यासाठी आत्तापर्यंत 2 तासाचा वेळ गेलेला आहे. अजून आपणाला अर्धा तास लागेल पोचण्यासाठी. आता अंतिम टप्प्यामध्ये खडा चढाई. या डोंगराच्या बाजूने जायचं आहे आपणाला व गडावर पोचून जाऊ. जसं आपण गडावर जातोय तसं आपल्याला वारा चालू झालेला आहे. आता थंड मस्त वातावरण तयार झालेलं आहे. पायथ्याच्या गावापासून आपण 2 तासात इथपर्यंत पोहोचलेलो आहे व आता अर्ध्या तासात गडावर पोहोचूया. गड चढताना आपल्याकडं 4 तर पाण्याची बॉटल लागणारच व असे ऑरेंज किंवा ज्या फळामधनं आपल्याला पाणी भेटतं ते फळ जास्त कॅरी करायचा प्रयत्न करा. कारण आपल्याला कुठेही पाणी भेटत नाही व आपल्यासोबत
कुत्रे असतात त्यांनाही आपणाला पाणी द्यावं लागत असते, पाणी, बिस्किट. आपला दुर्ग वाटाड्या पाहू शकतो आपल्यासोबत. त्यांनी आत्तापर्यंत आपणाला व्यवस्थित आणलेलं आहे, कुठेही रस्ता चुकलेलो नाही. या डोंगराला वळसा घालून आपल्याला गडावर पोचायचं आहे. आता गडाचे अस्तित्व आपणाला आता जाणवायला लागलेले आहे. अशा या कातळात कोरलेल्या आता प्रथम पायऱ्या पाहायला भेटत आहेत. हे पाहू शकतो अशा. हा जो डोंगर आहे याला वळसा घालून आपण आता आलेलो आहे. समोर दिसत आहे आपला गड. एक 10 मिनिटाची अजून चाल बाकी राहिलेली आहे, पोचून जाऊ लगेच. अंतिम टप्पा. थोडा खडा चढ आहे, 15 ते 20 मिनिटाची आहे, परंतु खडी चाल आहे. खालील बाजूस पाहिलं तर आपलं गाव सकवार व समोर धरण पाहायला भेटत. व्यवस्थित आणि खूप सुंदर नजारा या ठिकाणावरून धरणाचा पाहायला भेटत आहे. असा भाग अंतिम टप्प्यात पाहत आहे आपण. हे पाहू शकतो ती सपाट बाजू, त्यानंतर हा 1, 2, 3, 4 आणि हा 5वा डोंगर. व थोडंसं आपल्याला वरती अजून जायचं आहे. पावसात या ठिकाणी पाय घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे इथे एक आपणाला साखळी लावलेली पाहायला भेटत आहे. साखळी, व्यवस्थित साखळी. हा जरा थोडा अवघड पॅच आहे, अवघड म्हणण्यापेक्षा खाडा चढ आहे. पोहोचून जाऊ 5-10 मिनिटात वरती. गडमाथ्यावर पोहोचून जाऊ आपण आता. मुंबईमुळे कोकणाचे 2 भाग पडलेले आहेत, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकणमध्ये ठाणे, पालघर, जव्हार, तलासरी, वाडा, कल्याण, भिवंडी, ठाणे, वसई, विरार हा भाग येतो. तर दक्षिण कोकणमध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे आपणाला 2 भाग पाहायला भेटतात. कोकण पट्ट्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपणाला गडकोट पाहायला भेटतात. मराठी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज, आदिलशाही, मुघलशाही, औरंगजेब अशा खूप मोठ्या प्रमाणात राजवटी या ठिकाणी नांदल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गडावर आपल्याला काहीतरी वेगळेपण पाहायला भेटते. असाच आपला आजचा हा टकमक गड आपला गड आहे. अडीच तासाच्या चालल्यानंतर या ठिकाणी आपण पोचून जातो. आपली गड फेरी आता चालू होईल. सकवार गाव, मुंबई अहमदाबाद हायवे व समोर पाहिलं तर धरण. अप्रतिम नजारा व आपण सकवार गावातून असा आलो होतो व या डोंगराच्या पलीकडच्या नाळीतून वर चढून
या ठिकाणी आलो व असंच हे डोंगर छोटे छोटे पार करून या ठिकाणापर्यंत पोहोचून गेलेलो आहे व आपण आता गडमाथ्यावर पोहोचलेलो आहे. कोकणपट्टीमध्ये आपणाला जलदुर्ग, गिरिदुर्ग, वनदुर्ग, भुईकोट, कोट असे सर्व प्रकारचे गड पाहायला भेटतात. अशाच आपण पालघर जिल्ह्यामधील गिरिदुर्गाची सफर करण्यासाठी आलो आहे. गडमाथ्यावर पोचून जाऊ आपण आता. आता आपण या पायरी मार्गाने महादरवाजा बोलू शकतो याला आपण, कालचा व त्याच्या बाजूला ही असणारी अशी तटबंदी पाहायला भेटत आहे. हा महादरवाजाचा भाग. याही बाजूला थोडी तटबंदी आहे. शेवटी गडावर पोचून गेलो आपण. समोर याची समोर तटबंदी पाहायला भेटत आहे. या ठिकाणावरून सर्व भाग व्यवस्थित पाहायला भेटत आहे आपणाला. सर्व गड व्यवस्थित पाहणार आहोत आपण. गडावरून खाली पाहिले तर आपणाला खूप दूरवरचा परिसर सहज नजरेस पडतो. प्रथम आपण या बाजूला जाऊन जो आपणाला गावातून सुळका लागतो त्या सुळक्यापाशी जाऊ प्रथम व नंतर पूर्ण गड फेरी आपण करू. पाहू शकतो हा पण असा भाग. या बाजूला पाहिले अपाट जंगल, दऱ्या खोऱ्या पाहायला भेटत आहे. पूर्ण लांब लांबपर्यंतचा परिसर या ठिकाणावर आपणाला सहज नजरेस पडतो. 2.5 तासाची पायपीट करून आपण गडावर पोहोचलेलो आहे. असे होल्स पाहायला भेटत आहेत या ठिकाणी 2-3. आपण महादरवाजाच्या डाव्या बाजूने आता गड फिरण्यास सुरुवात करत आहोत. गडावर काही टाकू नका अशी माहिती दिलेली आहे. चांगलं आहे. सर्व गडांवर झालं पाहिजे. पाण्याच्या टाक्यांपाशी पोचलेलो आहे. अशी 2 ठिकाणी पिंड करण्यात आलेली आहे. की पाहून आपण आता या बाजूने
खाली जात आहोत. या बाजूला आपल्याला बघू काय पाहायला भेटत आहे. वाड्याचा चौतारा. या ठिकाणी एक वाडा असणार. वाड्याचा चौतारा पाहून झाल्यानंतर या ठिकाणी अजून एक वाड्याचा चौतारा दिसत आहे. असा एक वाडा, अजून एक चौतारा पाहायला भेटत आहे. दोन तोप आहेत या ठिकाणी व मंदिर. एक व एक याच्या छप्पर पडलेले आता कोरीव दगड असं पाहायला भेटत आहेत. पाहू शकता दोन तोप आहेत व्यवस्थित अशा या ठिकाणी. या तोप पाहू शकतो. ही एक आहे, ही एक आहे. दोन तोप आहेत. बाजूस अशी वास्तू पाहायला भेटत आहे आपल्याला. या ठिकाणच्या तोपा पाहून आपण आता पुढच्या बाजूस पाहण्यास जात आहोत. पाहू शकतो अशा पायऱ्या व या बाजूचा असा नजारा. हाही वाड्याचा चौतारा असावा या ठिकाणी. गडाच्या पाठीमागील भागात आलेलो आहे. समोर आपला भगवा झेंडा आहे. तोफांचे दर्शन घेऊन गडाच्या पाठीमागील भागात आल्यानंतर आपण जो आपला पाठीमागच्या बाजूस भगवा आहे तो पाहण्यासाठी जात आहोत. भगवा ध्वज आपला अशा ठिकाणी झाडांना पाणी आपण आणून टाकू. अशा पायऱ्या किंवा या ठिकाणी तलाव असावा खोदलेला आहे. गडाच्या अंतिम भागात अशी एक पाण्याची टाकी आहे. बघू शकते होऊन जाईल आपला 1 तासात गड पाहून. हा आहे बालेकिल्ल्याचा भाग बोलू शकतो आपण. बालेकिल्ला किंवा गडाचा सर्वोच्च भाग. 2 डोंगर फोडून असे वेगळे करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सोय केलेली आहे. भगवा ध्वज
डोलाने फडकत आहे आपला. पाहू शकतो या ठिकाणी मोठे होल केलेले पाहायला भेटत आहे. गडाचा पाठीमागचा भाग व पाठीमागचा धरण सुद्धा या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे. सर्व भाग पाहायला भेटत आहे व्यवस्थित. भगवा ध्वज नतमस्तक होऊन आपण आता गडाच्या पुढच्या पेरीस जात आहोत. खाली पाहिलं तर खूप मोठ्या दऱ्या या चोबाजूनी पाहायला भेटत आहे. हा डोंगर या ठिकाणी वेगळा केलेला पाहायला भेटत आहे. डोंगरात गडाचा भाग फोडून वेगळा केलेला पाहायला भेटत आहे. पाहून आपण आता पुढसाठी जात आहोत. या ठिकाणी एक ओला आहे व या ठिकाणी ओला आहे. ज्याने आपणाला गावातून साथ दिली कुत्रा आपल्याला बरोबर आहे पहिल्यापासून गावापासून. त्यांना खाण्यासाठी बिस्किट पाणी जरूर ठेवा, कारण ट्रेक मोठा आहे व शेवटपर्यंत आपली साथ सोडत नाहीत. त्यामुळे त्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. समोर एक सापाची कात पाहायला भेटत आहे. त्यामुळे गडफेरी करत असताना सावध करावी. आपण येताना ह्या मार्गे आलो होतो, आता जाताना आपण अशा मार्गातून जाणार आहोत. यो असा एक सर्वोच्च माता समोर एक या अशा मार्गाने आपण जाऊ. या मार्गाने सावध गडफेरी करावी. अडचण आहे व दरी आहे. पूर्ण विरुद्ध बाजूने आपण आता गडावर गडफेरी करत आहोत. पाण्याच्या टाक्यापाशी पुन्हा पोचून गेलो आपण. पाहिलं तर ही अशी आपल्याला
पाहायला भेटत आहेत. होल्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जी पाण्याची टाकी आहेत ती आपल्याला अजूनपर्यंत सापडलेली नाहीत. बहुतेक ती ह्या बाजूलाच असावीत. या किल्ल्यावर खूपच राजांनी खूपच वर्ष सत्ता गाजवली असा हा टकमक गड. गडावर आल्यावर येथे महादरवाजा व हे 2 पाण्याची टाकी आपल्याला पाहायला भेटतात. व अजून काही असेल तर ते पाहूया. ते कुत्रा आलं वाटतं इथं, पायाचा आवाज आला मला इकडून. यू 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 गडमाथ्यावर आलेलो आहे व आता आपण कुत्र्यांसाठी बिस्किट शेवटदा चारत आहे, का की याच्यानंतर आपल्याला परतीचा प्रवास आता करायचा आहे. तर कुत्र्यांनो, ऐ खाऊन घ्या. झोपा पाहिले तर त्यानंतर आता आपण पाण्याचे टाके पाहायला जाऊया. तर चला जाऊया. जवळपास बऱ्याच पाण्याचा टाक्यांचा समूह आहे. तो आता आपण पाण्यासाठी जाणार आहोत. गडाच्या दक्षिण बाजूला म्हणजे जो शेवटच्या बाजूला जो झेंडा आहे त्याच्या खालील बाजूस अशी पायवाट आहे. त्या पायवाटेने आपण त्या पाण्याच्या टाक्यापर्यंत पोहोचून जातो. 8 ते 10 पाण्याचा टाक्यांचा समूह आहे. गडावर एकूण 14 पाण्याची टाकी आपणाला पाहायला भेटतात. होऊ शकतो आपण आता याच्या पाण्याच्या टाक्यांपाशी पोचत आहे. सुंदर, परंतु या ठिकाणचे जे पाणी आहे ते पिण्यायोग्य नाही. बाजूला 2 स्वच्छ पाण्याचे कुंड व या बाजूला 1, 2 व 3 घाण पाण्याचे कुंड. एकूण या गडावर 14 पाण्याचे टाके आहेत. त्यामधले आपण 1, 2, 3, 4, 5, 6 व 7, 8 पाण्याचे टाके आपण पाहिलेले आहेत व बाकी अजून आपल्याला भेटतात ते प्रयत्न करूया. तर चला. सूर्य आता मावळतीला निघालेला आहे. विहंगम दृश्य पाहू शकतो आपण या ठिकाणी. आपली गडफेरी पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. जवळपास गडाचा अंतिम भाग आपण पाहत आलेलो आहे. या ठिकाणी पाहिलं गडावर आपल्याला तुळशीचे झाड पाहायला भेटलेले सुंदर. या टाक्याला अशी थोडी तटबंदी बांधलेली आहे. 5 टाकी आपण इथं पाहिलेले आहेत व पुढच्या बाजूस सुद्धा आहेत अजून. आतापर्यंत आपण 8 टाकी पाहिलीत व त्याच्यातली 1, 2, 3 टाके म्हणजे टोटल आपल्याला आतापर्यंत 11 पाण्याचे टाके पाहायला भेटलेले आहेत. व येथे खाली सुद्धा पाण्याचे टाके आहेत, तेही आपण पाहूया.
क्लोज. 8 पाण्याचा टाक्याचा समूह पाहून पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक शिडी आहे खालच्या गावातून आल्यानंतर व महाराजांच्या नीतीनुसार 2 डोंगर फोडून वेगळा केलेला भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. असा हा शेवटचा भाग बुरुज पाहायला भेटत आहे व सर्व गड पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. हे अर्ध तू खायचं आणि हे अर्ध ह्याच्यातलं तू खायचं घे आणि ह्याच्यातलं तू घे आणि मी. झेंडा बुरुजाच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी असं आपणाला होल केलेलं पाहायला भेटत आहे, म्हणजे बसण्यासाठी छत मारून. टकमक गड पूर्ण पाहून परतीच्या प्रवासाला चाललेलो आहे. साधारण गड पाहण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाते आपणाला. गडावर आपणाला महादरवाजाचे अवशेष, त्याच्या पुढे आल्यानंतर 2 पाण्याची टाकी, तसेच पुढे आल्यानंतर 2 उद्ध्वस्त तोफा व थोडे वाड्याचे 2 चौतरे व त्याच्या पुढे सरळ आलो की 1 पाण्याची टाकी, त्याच्या खालील भागात बाळा. हे पाण्याची टाकी पाहून आल्यानंतर येथेच बाजूला एक बुजलेले टाके आहेत व हे जे टाका आहे येथे खूपच माती साठलेली आहे. कृपया येथे साफ करण्या पाहिजे. टकमक गड आता आपण पूर्ण पाहिलेला आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया. तर बाय. आता 5:15 वाजलेले आहेत व आपण गड उतरण्यास सुरुवात करत आहोत. तर साधारण आपणाला संध्याकाळी रात्री 7, 7:15 होतील. त्याच्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढे आपण क्विकमध्ये गड उतरणार आहोत. आता आपण मावळतीच्या सूर्याला नमस्कार करून गड उतरण्यास सुरुवात करत आहे. आज आहे 17 जानेवारी 2024. आपला गडापासून या ठिकाणापर्यंत येण्यासाठी अर्धा तास गेलेला आहे. बराच भाग कव्हर केला आपण व आता हा एक महत्त्वपूर्ण टप्पा उतरून गेलो की खालून आपल्याला त्या दरीतून काय प्रॉब्लेम नाही. अजून अर्धा ते 1 तास लागेल पोचायला खाली. सूर्य पाहू शकतोय असं म्हणतात. माहीम म्हणजेच पूर्वीचे महाकवती या राजधानीपासून घाटावर जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बिंबदेव राजाचा पुत्र राजा भीमदेव याने 12व्या शतकात
टकमक गडाची उभारणी केली. त्यानंतर हा गड गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात गेला. कोहज, आशेरी गडांबरोबर मराठ्यांनी जिंकलेला हा गड नंतरच्या काळात पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. वसई मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात इसवी सन 1732 मराठ्यांनी टकमक गड पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला व तहाप्रमाणे हा गड पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला. नंतरच्या काळात वसई मोहिमेत 8 एप्रिल 1737 रोजी पंताजी मोरेश्वर यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. टकमक गडाचा सरंजाम म्हणजे चिमाजी अप्पांनी त्यांना 25 गावे नेमून दिली. 18व्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रजांनी कैदखाना म्हणून या किल्ल्याचा वापर केला, पण 1857च्या उठावानंतर अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यांवरील इमारती, पाण्याची टाकी व इतर जाण्याचे अवशेष सुरुंग लावून उद्ध्वस्त केले. असा हा दैदिप्यमान इतिहास असणारा गडकोट प्रत्येकाने येऊन निश्चितच करावा, ही एक विनंती. मुंबई ठाण्याहून अगदी जवळ असलेला हा किल्ला चढाईसाठी कठीण नसला तरी किल्ल्याखाली असलेले घनदाट जंगल किल्ल्याच्या दुर्गमतेत भर घालते. मुंबईहून ट्रेननी अथवा स्वतःच्या वाहनाने टकमक गडाची भटकंती एका दिवसात करता येते. सकवार हे टकमक गडाच्या पायथ्याचे गाव मुंबई अहमदाबाद मार्गालगत असून मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर महामार्गाच्या उजव्या बाजूस आहे. रेल्वेने टकमक गडात जात असल्यास पश्चिम रेल्वेच्या वसई अथवा विरार स्थानकात उतरावे. सकवार गाव वसई रेल्वे स्थानकापासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. विरार रेल्वे स्थानक 20 किलोमीटर अंतरावर आहे. सकवार गावात प्रवेश करताना गावामागे पूर्व दिशेला दक्षिणोत्तर पसरलेला डोंगर म्हणजेच टकमक गड होय. या डोंगराची दक्षिणेकडील सोंड गावाच्या दिशेने उतरताना दिसते. या सोंडीवरून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. किल्ल्यावर जाणारी वाट पूर्णपणे मळलेली असली तरी गावामागील शेतामागून या सोंडेखाली जाणारी वाट 15 मिनिटाची काहीशी गोंधळात टाकणारी आहे. त्यामुळे गावातून वाट नीट समजावून घ्यावी अथवा थोडा वेळ वाटाडे घ्यावा व एकदा का आपण डोंगर रांगेला लागलो की आपण कुठेही चुकत नाही व आपणाला थेट गडावर घेऊन जाते. त्यामुळे गावातून आपण एखादा वाटाड्या किंवा